समोरच्या घरात नॉमिनेशन टास्क पार पडलेला आहे, पण जेवढा खेळ त्यांचा सत्याचा पंचनामा या खेळामध्ये त्यांचा उत्साह, त्यांची स्ट्रॅटेजी दिसत होती, ती स्ट्रॅटेजी कुठेही नॉमिनेशन टास्कमध्ये आज दिसली नाही. पूर्णपणे विचित्र गेम त्यांनी खेळलेला आहे. चला तर बघूया. तर पहिल्यांदा गेम असा होता की गार्डन एरियामध्ये चूल होती आणि प्रत्येक कंटेस्टंटच्या गळ्यात दुसऱ्या कंटेस्टंटचे फोटोज होते, ज्याचं योग्य कारण सांगून त्यांनी तो फोटो त्या चुलीत घालायचा होता, ज्याच्यामुळे तो सदस्य नॉमिनेट होऊ शकत होता. त्यामुळे सगळे सदस्य एका येलो लाईन जी होती त्याच्या पाठीमागे उभारलेले होते आणि निकी संचालक होती, पण निकीला हे संचालक पद जे आहे म्हणजे कॅप्टन पद आहे ते डिलेमाने मिळाले असल्यामुळे तिला कुणालाही नॉमिनेट करता येऊ शकत नव्हतं. त्याच्यामुळे ती शांत अशी संचालक म्हणून उभा होती. तर हे सगळे सदस्य येलो लाईनच्या पाठीमागे उभे होते. इरिनाच्या गळ्यात घनश्यामचा फोटो होता, आर्याच्या गळ्यामध्ये इरिनाचा फोटो होता, डीपीच्या गळ्यामध्ये अरबाजचा फोटो होता, अंकिताच्या गळ्यात सूरजच्या गळ्यामध्ये वर्षाचा फोटो होता, पॅडीच्या गळ्यामध्ये जान्हवीचा फोटो होता, वर्षा हिच्या गळ्यामध्ये अंकिताचा फोटो होता, वैभवच्या गळ्यामध्ये डीपी दादाचा होता, तर जान्हवीच्या गळ्यामध्ये आर्याचा होता, घनश्यामच्या गळ्यामध्ये अभिजित दादाचा फोटो होता, तर अरबाजच्या गळ्यात पॅडी आणि अभिजितच्या गळ्यात वैभव. आणि मी या घरात राहण्यासाठी योग्य आहे असं समोरच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करायचं होतं. पण खेळ राहिला बाजूला आणि यांनी पर्सनल ग्रजेस ठेवून एकमेकांना नॉमिनेट करताना इकडे ते दिसत आहे. तर जान्हवीने आर्याला नॉमिनेट केलं, तर तिच्याकडे बुद्धी नाहीये, खेळाडू वृत्ती नाहीये, बीबीच्या घरात राहण्यासाठी ती पात्र नाहीये अशी तिची कारणं होती. तर आर्याने इरिनाला केलं कारण ती फक्त सेल्फ गेम माय ओपिनियन माय गेम करते आणि ती कुठेही टीमचा विचार करत नाही, ती फक्त सेल्फ गेम खेळत असते असं इकडं आर्याने कारण सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे दुसरी नॉमिनेट झालेली सदस्य आहे इरिना. त्यानंतर टीम बीचे सगळे सदस्य आर्यावरती चिडलेले होते कारण अभिजितला पायाला लागलेलं आहे हे माहीत असून सुद्धा आर्याने पहिला बजर मीच वाजवलेला आहे असं जबरदस्तीने सांगितलं होतं. त्याच्यामुळे अंकिता तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण आर्या तिचं काही ऐकूनच घेत नव्हती, फक्त स्वतःच बोलत होती आणि त्याच्यामुळे अंकिता तिथून निघून जाते. त्यानंतर पुन्हा एकदा तिसरा राऊंड चालू होतो आणि त्याच्यामध्ये घनश्यामने अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे कारण त्याचा तिसऱ्या वीक झाला तरीसुद्धा खेळ दिसला नाही असं त्याचं रिझन सांगितलेलं होतं आणि त्याने अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे तिसरा सदस्य हा अभिजित आहे. त्यामुळे तुम्ही दिलेला शब्द आता पाळा. त्याने खूप कन्व्हिन्स केल्यानंतर अभिजितला हा चान्स मिळाला चौथ्या फेरीमध्ये बजर वाजवण्याचा. तर अभिजितने वैभवला नॉमिनेट केलेला आहे आणि त्याचं रिझन होतं की तो अनफेअर खेळला आमच्या टीममधून आणि त्याने मला केलेलं होतं सेकंड वीकमध्ये, म्हणून मी आता करतोय. या आठवड्याच्या नॉमिनेशन टास्कमध्ये आर्या, इरिना, अभिजित आणि वैभव हे 4 सदस्य नॉमिनेट झालेले आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणता सदस्य नॉमिनेट व्हायला नाही पाहिजे असं वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.